पुणे शहर विद्येचं माहेरघर, पण गेल्या काही दिवसांपासून याच पुण्याच्या रस्त्यांवर दिवसाढवळ्या गोळ्या घातल्या जात आहेत, कोयते चालवले जात आहेत। पुण्यातलं टोळी युद्ध पुन्हा एकदा आता उफाळून आलंय। त्यात कमीत कमी 2 महिन्यातून एकदा तरी आंदेकर कुटुंबाची बातमी येतेच येते। आता माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येचा सूड घेण्यासाठी आंदेकर टोळीकडून नुकताच बालाजीनगर भागामध्ये भर दिवसा गोळीबार करण्यात आला आणि पुन्हा एकदा पुण्यातल्या लोकांनी गोळीबाराचा लाईव्ह थरार पाहिलाय। पण यावेळी आंदेकर टोळीकडून नेमका कुणावर आणि का गोळीबार करण्यात आला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामागे नेमकी कारणं काय होती, या गोळीबारामागे नेमका कुणाचा जुना मॅटर होता, सविस्तर समजून घेऊयात या व्हिडिओमधून। नमस्कार। बघा, गोळीबाराची ही घटना घडली गुरुवारी सकाळी ठीक 10 वाजता। पुणे सातारा रस्त्यावरील बालाजीनगरचा राजर्षी शाहू बँक चौक हा नेहमीप्रमाणे गजबजलेला होता। इतक्यात अचानक गोळीबाराचा आवाज होतो आणि धारदार कोयते हवेत चमकतात। टार्गेट एकच होतं, अक्षय उर्फ बाळू बापू म्हस्के। आंदेकर टोळीच्या पंटरांनी संधी साधून अक्षयवर गोळ्या झाडल्या आणि कोयत्यानं सपासप वार केले। भर बाजारामध्ये झालेल्या या हल्ल्यामुळे नागरिकांची जीव वाचवण्यासाठी पळापळ झाली। सुदैवानं या जीवघेण्या हल्ल्यातून अक्षय म्हस्के थोडक्यात वाचलाय अशी सध्या माहिती आहे आणि सध्या त्याच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। आता बघा, अक्षयवरच नेमका हल्ला का झाला, तर यामागे आहे जुनं वैमनस्य आणि गँग वॉरची पार्श्वभूमी। काही महिन्यांपूर्वी पुण्यामध्ये वनराज आंदेकर याचा खून झालेला होता। या खून प्रकरणातील एक मुख्य आरोपी आहे आकाश म्हस्के, जो सध्या पोलीस कोठडीत आहे। पण ज्याच्यावर आंदेकर टोळीनं गोळीबार केला तो अक्षय म्हस्के हा याच आकाश म्हस्केचा सख्खा भाऊ आहे। पोलिसांच्या तपासामध्ये समोर आलंय की वनराज आंदेकर याच्या खुनाचा सूड घेण्यासाठी आंदेकर टोळीचा प्रमुख बंडू आंदेकर याच्या सांगण्यावरूनच हा संपूर्ण कट रचला गेला होता। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वनराज आंदेकरला ज्यावेळी संपवलं गेलं होतं त्याच वेळी आंदेकर टोळीनं म्हस्केला संपवण्याची शपथ घेतलेली होती असं सुद्धा समजतंय। बरं, अक्षय म्हस्केला 4 ते 5 महिन्यांपूर्वीच एका मित्रानं अलर्ट सुद्धा केलेलं होतं की आंदेकर टोळी तुझा गेम करू शकते आणि अखेर झालं सुद्धा तेच। आता या प्रकरणामध्ये पोलिसांनी तत्परता दाखवत 5 मुख्य आरोपींना बेड्या ठोकल्यात। अमन उर्फ लाला बागवाले, वेदांत टेमगिरी, आवेज आशफाक शेख, ऋषीप्रसाद आंबट आणि आफताब सय्यद अशी या आरोपींची नाव आहेत। प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी SM सकळे यांनी या 5ही जणांना 27 मे पर्यंत पोलीस कोठडी सुद्धा सुनावली आहे। या संपूर्ण हल्ल्याचा मास्टरमाइंड होता आवेज शेख। आवेज हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून तो कृष्णा आंदेकरचा उजवा हात सुद्धा मानला जातो। त्याच्यावर यापूर्वी मोक्का अंतर्गत सुद्धा कारवाई झालेली होती आणि तो जामिनावर आता बाहेर सुद्धा आहे। आवेजनंच पोरं गोळा केली, कट रचला आणि त्याच्याच हातात पिस्तूल सुद्धा होता। धक्कादायक बाब म्हणजे वनराज आंदेकर याच्या हत्येनंतर संबंधित गँग वॉर मधील हा चौथा सगळ्यात मोठा हल्ला ठरला जातोय। यापूर्वी आंदेकर टोळीनं गणेश कोमकरचा मुलगा आयुष कोमकर आणि समीर काळेचा भाऊ गणेश काळे यांना संपवलेलं होतं आणि यानंतर आंदेकर टोळीनं सोमनाथ गायकवाड आणि अनिकेत दुधभाते यांच्या नातेवाईकांना सुद्धा टार्गेट करायचा प्लॅन आखलेला होता, पण पोलिसांना चाहूल लागल्यामुळे तो फसला। सध्या बंडू आंदेकर, त्याचा पोरगा कृष्णा आंदेकर यांच्यासह 11 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि पोलीस तपास अधिकारी संतोष जाधव व सरकारी वकील भाग्यश्री डागळे संचेती हे या प्रकरणाचा पुढील तपास सुद्धा करतात। या सलग सुरू असलेल्या गोळीबारांमुळे सामान्य पुणेकरांमध्ये मात्र आता भीतीचं वातावरण आहे। मुळात पुण्यातल्या या गँग वॉरच्या मुळाशी फक्त जुना राग, वैमनस्य किंवा सूड एवढीच कारणं नाहीयेत। बघा, ही सगळी फक्त समोरासमोर दिसणारी कारणं आहेत। कोट्यवधी रुपयांचे आर्थिक साम्राज्य, मध्य पुण्यामध्ये वर्चस्व गाजवणं, खंडणी बहाद्दर बनणं आणि प्रामुख्याने रिअल इस्टेट आणि जमिनीच्या व्यवहारांमध्ये मध्यस्थी करून मलिदा लाटणं हा या टोळी युद्धाचा पडद्यामागचा मुख्य हेतू असतो। राजकीय वरदहस्त आणि पैशांच्या जोरावर ही गुन्हेगारी गँग चालवली जाते। आज कित्येक सराईत गुन्हेगार मोक्का आणि स्थानबद्धतेची कारवाई होऊन सुद्धा जामिनावर बाहेर येतायत आणि पुन्हा थेट गोळीबार करतायत। यावरून कायद्याचा धाक उरला नसल्याचं सुद्धा आता चित्र दिसतंय। आता पोलीस आयुक्तांसमोर केवळ या 5 आरोपींना कोठडीत ठेवणं एवढंच आव्हान नाहीये, तर आंदेकर आणि कोमकर टोळीची आर्थिक नाकेबंदी करून पुण्यामधून या गँग वॉरचं समूळ उच्चाटन करण्याचं मोठं आव्हान आहे। पुण्यातली गुंडगिरी कमी करण्याचं आव्हान आहे। या सगळ्या प्रकरणानंतर पुणे पोलीस गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यात अपयशी ठरत आहेत का,
अशी टीका सुद्धा आता होतीये. तुम्हाला काय वाटतंय? पुण्यातलं हे गँग वॉर कधी थांबेल? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत तो शेअर करा आणि हो, ऑनलाईन नेताला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.